विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया 20 तारखेला पार पडणार आहे आणि 20 तारखेच्या मतदानाआधीच हिंगोली पोलीस आता ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। आपल्यासोबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर आहेत। सर, मतदान प्रक्रिया पार पडते 20 तारखेला, परंतु पोलीस दलाने आतापासूनच तयारी केलेली आहे। कसं नियोजन आहे, कशा पद्धतीने ही मतप्रक्रिया शांततेमध्ये पार पडणार आहे? इलेक्शन कमिशनच्या सूचनांप्रमाणे आपल्या ही निवडणूक प्रक्रिया 72 तासापूर्वीचे जे काही प्रक्रिया दिलेल्या 48 तासाच्या प्रक्रिया दिलेल्या त्या अनुषंगाने आपण या क्षेत्रामध्ये पथकांची वाढ केलेली आहे। SST पथक असेल, फ्लाइंग स्क्वॉड्स असतील आणि पेट्रोलिंग असतील, याची वाढ झालेली आहे। त्यानंतर जे 144 चे आदेश लागू होणार आहे, यामध्ये जनतेला ती माहिती व्हावी। हॉटेल लॉजेस चेकिंग असेल, धर्मशाळा असतील, काही ठिकाणी जेवणावळी सुरू असतात, लग्न कार्यालय असतात, ती त्यांचं सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे। यामध्ये सर्वांना याची माहिती असावी आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि अशा प्रकारचे जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या सी विजिल ॲपवर आणि या इतर जे माध्यम आहेत 112 आहेत किंवा जे आरोज आहेत त्यांना कळवावं। यासाठी आपण ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। आपण यामध्ये 72 तासामध्ये आता वाढीव कारवाई म्हणून 15 पथकांची वाढ केलेली आहे। 2 SST पथकं वाढवलेली आहेत, 2 FST पथकं वाढवलेले आहेत आणि आपण जी काही 144 चे निर्बंध आहेत, शस्त्र बाळगण्याचे निर्बंध, 48 तासामध्ये मतदार नसलेल्या लोकांनी विधानसभा क्षेत्रामध्ये जे राजकीय हेतूसाठी राहू नये या बद्दलचे निर्बंध आणि यासाठी मग जर नागरिक सतर्क असतील तर त्यांना अडचणी आणि अडथळा कमी राहील, यासाठी आपण आज सूचना देत आहोत। सर, जे पोलिसांकडनं प्रशासनाकडनं जे शस्त्र परवाने दिलेले होते ते देखील आपण शस्त्र ताब्यात घेतलेले आहेत। काही शस्त्र सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेले आहे, त्या संदर्भामध्ये पोलिसांच्या सूचना काय आहेत? जे शस्त्र आपण एक्झाम्प्ट केलेले आहेत, विशेषतः बँक सुरक्षे असतील, अलंकार सुवर्ण अलंकारांचे असतील, त्यांना आपण ह्या सूचना दिलेल्या आहे की त्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त त्यांनी कुठेही ते डिस्प्ले होणार नाहीत किंवा ते ओपनली ते डिस्प्ले करून फिरणार नाहीत त्या सुरक्षेच्या ठिकाणाव्यतिरिक्त। जर ते त्या ठिकाणाव्यतिरिक्त जरी ते एक्झाम्प्ट केलेले घेऊन फिरत असतील तर डिस्प्लेच्या अंडर त्यांना कारवाईस पात्र ठरवावे लागेल। सर, पुढच्या 72 तासानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। नागरिकांना, जे मतदार आहेत, त्यांना काय आव्हान आहे पोलिसांचे? नागरिकांना हेच आव्हान आहे की या राष्ट्रीय कर्तव्यात सर्वांनी हिरारीने सहभागी व्हावे, उत्साहाने, निर्भयपणे आपण सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि या राष्ट्रीय कर्तव्याचं आपण आनंदाने पार पाडावे। धन्यवाद। नक्कीच सर, हे होते हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर। लोकशाहीच्या उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन आपला अधिकार बजावावा असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलं आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।